नमस्कार मित्रांनो, आज आपण कोकणच्या निसर्गरम्य भूमीत वसलेल्या पवित्र जय विनायक मंदिर येथे आलो आहोत. समुद्राच्या सानिध्यात आणि हिरव्यागार डोंगर रांगाच्या कुशीत वसलेले हे मंदिर प्रत्येक भाविकाला शांतता, श्रद्धा आणि सकारात्मक ऊर्जा प्रदान करते. मित्रांनो, भगवान श्री गणेश हे विघ्नहर्ता, बुद्धीचे दाता आणि मंगल कार्याचे अधिपती मानले जातात. कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी सर्वप्रथम गणरायाचे स्मरण केले जाते. त्यामुळे या मंदिरात पाऊल टाकताच मनात एक वेगळीच भक्तिभावाची अनुभूती निर्माण होते. मंदिराच्या परिसरात पसरलेली प्रसन्न शांतता, गणरायाच्या चरणी नतमस्तक होणारे भाविक आणि वातावरणात घुमणारा गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष मनाला भक्तिरसात चिंब भिजवून टाकतो. चला मित्रांनो, आपण हे गणरायाच्या चरणी प्रार्थना करूया. हे विघ्नहर्ता गणराया, आमच्या जीवनातील सर्व अडथळे दूर कर. सर्वांना सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि यश प्रदान कर. आमच्या मनात सदैव सकारात्मक विचार आणि चांगले कर्म करण्याची प्रेरणा दे. मित्रांनो, अशा पवित्र स्थळी येऊन मनाला खूप समाधान मिळते. धावपळीच्या जीवनात काही क्षण भक्ती आणि अध्यात्मासाठी दिले तर मन अधिक प्रसन्न आणि शांत होते. आता आपण गणरायाच्या या पवित्र मंदिराच्या आवारात उभे आहोत. मंदिराकडे पाहताना एक गोष्ट जाणवते, ती म्हणजे श्रद्धा आणि शांततेचा सुंदर संगम. जीवनात अनेक वेळा आपण अडचणींनी घेरले जातो. काही प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत, काही स्वप्ने अपूर्ण राहतात. अशा वेळी मनापासून केलेली प्रार्थना आणि ईश्वरावरील विश्वास आपल्याला पुढे जाण्याची ताकद देतो. भगवान गणेश आपल्याला फक्त यशच देत नाहीत, तर योग्य निर्णय घेण्याची बुद्धी आणि संकटांचा सामना करण्याचे धैर्यही देतात. म्हणूनच त्यांना बुद्धीचे देवता असे म्हटले जाते. या पवित्र ठिकाणी येणारा प्रत्येक भाविक आपल्या मनातील इच्छा, स्वप्ने आणि प्रार्थना गणरायाच्या चरणी अर्पण करतो. कोणीतरी सुखासाठी प्रार्थना करतो, कोणीतरी आरोग्यासाठी, तर कोणीतरी आपल्या कुटुंबाच्या आनंदासाठी. आज मीही गणरायाच्या चरणी एक प्रार्थना करतो. हे बाप्पा, माझ्या सर्व प्रेक्षकांवर तुझी कृपादृष्टी कायम राहू दे. त्यांच्या जीवनात आनंद, यश आणि समाधान भरभरून येऊ दे. प्रत्येक घरात सुख समृद्धी नांदू दे. या शांत वातावरणात काही क्षण डोळे मिटून बसलो की मनातील सर्व ताण, चिंता आणि नकारात्मक विचार आपोआप दूर झाल्यासारखे वाटतात. कदाचित हीच भक्तीची खरी ताकद असेल. आपण अनेकदा देवाकडे काहीतरी मागण्यासाठी जातो, पण अशा पवित्र स्थळी आल्यावर एक गोष्ट लक्षात येते की देव आपल्याला नेहमी आपल्या अपेक्षेपेक्षा जास्त देत असतो. आपल्याला मिळालेलं आयुष्य, कुटुंब, मित्र, निसर्ग आणि प्रत्येक नवीन दिवस ही देखील गणरायाचीच कृपा आहे. त्यामुळे आज या पवित्र मंदिरात आपण फक्त मागायचं नाही, तर गणरायाचे आभारही मानायचे आहेत. हे गणराया, तू आम्हाला जे काही दिलेस त्याबद्दल आम्ही तुझ्या मनापासून आभारी आहोत. आमच्या आयुष्यात समाधान, संयम आणि सद्बुद्धी कायम ठेव. मित्रांनो, खरा आनंद हा मोठ्या गोष्टींमध्ये नसतो, तर अशा शांत आणि पवित्र क्षणांमध्ये दडलेला असतो. मंदिरातील घंटांचा नाद, धुपाचा सुगंध, भक्तांच्या चेहऱ्यावरील श्रद्धा आणि गणरायाचे मनमोहक दर्शन, हे सर्व अनुभव मनाला एक वेगळाच आनंद देऊन जातात. कोकणच्या सुंदर निसर्गात वसलेले हे मंदिर केवळ धार्मिक स्थळ नाही, तर मनशांतीचा एक सुंदर अनुभव आहे. येथे आल्यावर मन नकळत भक्तीत रंगून जाते आणि गणरायाशी एक वेगळेच नाते निर्माण होते. चला मित्रांनो, आपण सर्वजण मिळून एकदा गणरायाचा जयघोष करूया. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. गणरायाच्या या पवित्र सानिध्यात उभे राहिल्यावर मनात एक विचार नक्की येतो. जीवन कितीही वेगाने धावत असेल तरी काही क्षण देवासाठी,
आणि स्वतःच्या मनासाठी काढलेच पाहिजे. आजच्या दगदगीच्या जीवनात आपण यशाच्या मागे धावत असतो, पण मनशांती हरवून बसतो. अशा वेळी गणरायाचे दर्शन आपल्याला आठवण करून देते की यशाबरोबरच मनाचे समाधानही तितकेच महत्त्वाचे आहे. गणपती बाप्पा आपल्याला शिकवतात की प्रत्येक संकटाचा सामना धैर्याने करावा, प्रत्येक अपयशातून काहीतरी नवीन शिकावे आणि प्रत्येक यशामध्ये नम्रता ठेवावी. या मंदिरात येणारा प्रत्येक भाविक एक वेगळी कथा घेऊन येतो. कोणाच्या डोळ्यात आनंद असतो, कोणाच्या मनात आशा असते, तर कोणाच्या ओठांवर प्रार्थना असते. पण गणरायाच्या चरणी आल्यावर सर्वांचे मन एकाच भक्तिभावाने भरून जाते. चला, या पवित्र क्षणी आपण सर्वजण मनोमन प्रार्थना करूया. हे गणराया, आमच्या मनातील अहंकार दूर कर, चांगले विचार, चांगली कर्मे आणि योग्य मार्गावर चालण्याची शक्ती दे. आमच्या कुटुंबावर आणि सर्व भक्तांवर तुझा आशीर्वाद सदैव राहू दे. मित्रांनो, देवळात मिळणारी शांतता ही शब्दात सांगता येत नाही, ती फक्त अनुभवता येते. आणि आज जयगडच्या या पवित्र भूमीवर तो अनुभव मनात कायमचा साठवून ठेवावा असा आहे. व्हिडिओच्या माध्यमातून मी हा सुंदर अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्हीही कधी या भागात आलात तर गणरायाच्या पवित्र मंदिराला नक्की भेट द्या. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. सर्व भक्तांवर गणरायाची कृपा सदैव राहो. आता आपल्या दर्शनाचा प्रवास शेवटाकडे येत आहे, पण गणरायाच्या चरणी मिळालेली ही शांतता, ही ऊर्जा आणि हा भक्तिभाव आपल्या मनात कायम राहणार आहे. कधी कधी जीवनात असे प्रसंग येतात की आपल्याला सर्व मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात, पण अशा वेळी श्रद्धेचा एक छोटासा दिवा देखील अंधार दूर करण्याची ताकद ठेवतो. आणि तो दिवा म्हणजे आपल्या गणरायावरील विश्वास. गणपती बाप्पा आपल्याला सांगतात की संकटे कायमचे नसतात. संयम, परिश्रम आणि श्रद्धा असेल तर प्रत्येक अडथळा पार करता येतो. म्हणूनच त्यांना विघ्नहर्ता म्हणतात. या पवित्र मंदिरातून निघताना आपण सोबत घेऊन जात आहोत ते केवळ दर्शन नाही, तर एक सकारात्मक विचार. जे मिळाले त्याबद्दल कृतज्ञ राहा, जे नाही मिळाले त्यासाठी प्रयत्न करा, आणि जे होईल त्यासाठी गणरायावर विश्वास ठेवा. मित्रांनो, आपल्या जीवनातील प्रत्येक नवीन सुरुवात गणरायाच्या नावाने हो. प्रत्येक घरात आनंद, प्रत्येक मनात समाधान आणि प्रत्येक कुटुंबात प्रेम नांदो. चला, शेवटी सर्वजण मिळून भक्तिभावाने म्हणूया, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव, सर्व कार्येषु सर्वदा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. जय गणराय. मंदिराच्या या पवित्र वातावरणात उभा राहून एक गोष्ट नक्कीच जाणवते. देवाकडे जाणारा मार्ग हा केवळ मंदिराच्या पायऱ्यांमधून जात नाही, तर तो आपल्या चांगल्या विचारांमधून, चांगल्या कर्मांमधून आणि निस्वार्थ भावनेतून जातो. भगवान गणेश हे केवळ विघ्नहर्ते नाहीत, तर ज्ञान, विवेक, संयम आणि नम्रतेचे प्रतीक आहेत. त्यांच्या विशाल मस्तकातून मोठा विचार करण्याची प्रेरणा मिळते, तर त्यांच्या मोठ्या कानातून प्रत्येकाच्या ऐकण्याची शिकवण मिळते. आज या पवित्र दर्शनादरम्यान आपण गणरायाकडून एक सुंदर संदेश घेऊन जाऊया. इतरांच्या आनंदात आनंद शोधा, इतरांच्या दुःखात आधार बना आणि प्रत्येक दिवसाची सुरुवात कृतज्ञतेने करावी.
मित्रांनो, समुद्राच्या लाटा जशा सतत किनाऱ्याला स्पर्श करत राहतात, तशीच गणरायाची कृपा आपल्या जीवनाला सतत स्पर्श करत राहो. आपल्या मनातील भीती दूर हो, आत्मविश्वास वाढो आणि प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्याची शक्ती मिळो. या शांत आणि सात्विक वातावरणात मन नकळत प्रार्थना करू लागते. हे गणराया, आम्हाला सदैव योग्य मार्ग दाखव. आमच्या कुटुंबाचे रक्षण कर. आमच्या आयुष्यातील अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश दे. शेवटी गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. Full video available on YouTube.